हे माय डार्लिंग योग्या, हॅपी बर्थडे. तू जशी सुंदर आहेस ना, तसंच तुझं सुंदर सुंदर बर्थडे जावं हीच देवाला प्रार्थना. हा व्हिडिओ जो आहे मे महिन्याचा आहे ॲक्च्युली. हे सगळ्या आठवणी ज्या आहेत, बट मी ॲक्च्युली व्हिडिओ बनवू नव्हते शकले. तुला माहिती आहे का, काही रिझन्स असतील म्हणून नाही बनवू शकले होते. पण तुझ्या बर्थडेच्या दिवशी मला वाटलं की मी हा व्हिडिओ बनवायला पाहिजे. 3.5 वर्षानंतर मी हिंगणघाटला आले होते आणि इतकी सुंदर आठवणी तू मला दिल्यात ना, त्या मी थोडं प्रमाणामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर्थडे गिफ्ट तर माझ्यावर बाकी आहे तुझं, पण असं समज का हा व्हिडिओ पण छोटासा मला माहिती आहे तुला आवडेल आणि हेच माझं तुला बर्थडे गिफ्ट आहे. थँक्यू सो मच. 3.5 वर्षानंतर मी हिंगणघाटला आले आणि ॲक्च्युली हिंगणघाट म्हणजे माहिती आहे का, माझ्यासाठी तू म्हणजे माझं माहेर झालेलं आहे. सेकंड माहेर म्हटलं तरी चालणार. पहिलं माहेर तर नसल्यासारखंच आहे, पण तूच माझं माहेर आहेस. तिथे तू इतक्या सगळ्या गोष्टी, इतकी हॅपीनेस मला दिली. खाण्याचं असो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असो, पिण्याचं असो की मंदिरात जाण्याचं असो, खूप छान. हे 3 दिवस मी तुझ्यासोबत घालवले होते, पण ते 3 दिवस जे आहे ना, माझ्यासाठी खूप अविस्मरणीय राहिले. आता ॲक्च्युली मी हे व्हिडिओ बघताना माहीत आहे खूप इमोशनल झाले होते आणि मी खूप मनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की तू समजू शकतेस की 2 महिने झालेले छोट्या छोट्या क्लिप्स होता आणि तो व्हिडिओ इथे तिथे जमत नव्हता. खूप काही गोष्टी राहिल्या. थँक्यू सो मच फॉर दिस 3 प्रेशियस डे. माझ्यासाठी खूप जास्ती अविस्मरणीय राहणार आहे आणि तू देखील माझ्यासाठी खूप जास्ती प्रिय आहे आणि नेहमी माझ्या मनाच्या क्लोज राहशील. थँक्यू सगळ्याच गोष्टींसाठी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. हॅपी बर्थडे अगेन माय डिअर.